आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ज्या वेळेला जीवा आणि काव्याचं प्रेमाचं सत्य सगळ्यांसमोर येतं त्यावेळेला नंदिनी आणि पार्थ फारच कोलमडतात. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ तर स्वतःला दोष देत असतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही एकदा तरी मला सांगायला हवं होतं. तुम्ही एकदा तरी मला तुमच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सांगायला पाहिजे होतं. लग्नाच्या वेळेला सुद्धा मी नवरा म्हणून तयार झालो होतो, पण मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही तरी ना, तुम्ही मला का नाही सांगितलं हे सत्य. त्यावेळेला काव्या म्हणते, मी कसं सांगणार तुम्हाला हे सत्य. त्यावेळी त्या लग्न मंडपामध्ये किती गोष्टी घडत होत्या. माझे बाबा सगळ्यांसमोर हात जोडत होते. त्यांनी त्यांचा फेटा काढून ठेवला होता. विक्रम काका म्हणाले होते की माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करा. तिथं जमलेल्या गावातल्या लोकांनी मानिनी काकूला ग्लास फेकून मारला होता. त्या बायका तर माझ्या आईच्या तोंडाला काळं फासायला निघाल्या होत्या. मग तुम्ही सांगा मी कसं सांगणार होते तुम्हाला हे सत्य. काव्या पार्थ समोर हात जोडून रडत म्हणते, आपल्या बाजूला एवढ्या गोष्टी घडत होत्या पार्थ, कसं थांबवायचं होतं हे लग्न. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या आपण लग्न करून घरी आल्यानंतर आपण दोघेच होतोत ना. तुमची चिडचिड तुमची घुसमट मला कळत नव्हती का. मला कळत होती, पण मला हे सगळं कळत नव्हतं. तुम्ही माझ्या हातातून श्रीखंड नाकारताना, आपल्या लग्नाचा फोटो आपल्या खोलीमध्ये नाकारताना, आपल्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी साजरी करताना तुम्ही मला एकदा जरी सांगितलं असतं ना काव्या, तर मी स्वतःला गुंतून दिलं नसतं तुमच्यात. आपल्या लग्नाला इतके दिवस झालेत काव्या, पण तरी सुद्धा तुम्हाला अजून पार्थ देशमुख कळलाच नाही. मी माझ्या भावाचं जॅकेट हक्काने घेतो, पण त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यावर मी कधीच हक्क सांगितला नसता. पार्थच्या या कठोर बोलण्याचं काव्या इतकं जीवाला सुद्धा वाईट वाटत असतं. जीवा दादा म्हणून पार्थ जवळ येतो तर पार्थ लगेच जीवाकडे पाठ फिरवतो. मग जीवा म्हणतो, दादा एकदा बघ ना माझ्याकडे, अशी पाठ फिरवू नकोस. त्यावेळेला पार्थ मग जीवासमोर हात जोडून म्हणतो, जीवा मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे. मी तुझा गुन्हेगार आहे, याची मला शिक्षा झालीच पाहिजे. तुझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यासोबतच मी लग्न केलं, याची शिक्षा मला झाली पाहिजे. आणि मला मारा, मला मारा म्हणत पार्थ स्वतःलाच मारून घेत असतो. त्यावेळेला मग विक्रम आणि जीवा मग दोघे पण पार्थला समजवतात. तर पार्थ जीवाला हात सुद्धा लावून देत नसतो. पार्थ जीवाचा हात झिडकारत असतो. विक्रम पार्थला खुर्चीवर बसवतो, पण पार्थ मात्र खूप रडत असतो. पार्थ जीवाला म्हणतो, आमचं लग्न लागत होतं त्यावेळेला मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तू फोन उचलला नाहीस. बाबा सांगा ना त्याला की आपण किती फोन केले होते त्याला. त्यावेळेला विक्रम परत पार्थला खुर्चीवर बसवतो आणि पार्थची समजूत घालत असतो. जे काही घडते ते बघून विक्रम सुद्धा खूप कोलमडलेला असतो. विक्रम रडत असतो आणि विक्रम पार्थला म्हणतो, शांत हो पार्थ. त्या लग्नामध्ये एक नाही तर 4-4 बळी गेलेत. तर जे काही घडत होतं आणि तुम्ही कसा मार्ग काढला हे सगळं बघितलंय आम्ही. तर शांत हो बाळा म्हणत विक्रम पार्थची समजूत घालत असतो. तर तिथं जीवा जातो आणि पार्थला समजावत म्हणतो, दादा. पण त्यावेळेला पार्थ लगेच जीवासमोर हात जोडतो आणि म्हणतो, मला माफ कर जीवा. त्यावेळेला जीवा म्हणतो, दादा अरे मी तुला काही बोललोय का. का स्वतःला मारून घेतोयस, तू का स्वतःला त्रास करून घेतोयस. ते गाव, त्या दिवशी ते मोडलेलं लग्न, हा घडलेला सगळा प्रकार, ही आपल्या नशिबाने आपल्याला दिलेली कानफाडात होती. तुझा काहीच दोष नाही दादा, एकदा बघ ना माझ्याकडे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, दोष आहे माझा. जिला मी माझ्या खोलीमध्ये राहायला भाग पाडलं, तिचा आत्मा, तिचा जीव घुसमटत होता. तिचा जीव माझ्या भावात गुंतला होता. त्याच दरम्यान मी त्यांच्यात गुंतत गेलो. पण जीवा एक गोष्ट तू लक्षात ठेव, त्या इनोसंट आहेत. आम्ही कुठलीच पायरी ओलांडली नाही, आम्ही कुठलंच लिमिट क्रॉस केलं नाही. तू विचार, तुला विश्वास नसेल तर तू त्यांना विचार. पार्थने असं बोलल्यानंतर काव्याला आणि जीवाला खूप वाईट वाटतं. पार्थच्या या बोलण्याने वसुंधरा आणि रम्याला मात्र फार आनंद होतो. तर जीवा आणि काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. काव्य रडत असते. जीवा पण रडतच पार्थला म्हणतो, दादा अरे काय बोलतोयस तू हे, असं नको बोलूस. आम्ही सुद्धा कुठलीच लिमिट क्रॉस केली नाही. वाटल्यास मी देवासमोर उभं राहून हे सगळं सांगायला तयार आहे. मी देवासमोर उभं राहून शपथ घ्यायला तयार आहे. आम्ही दोघांनी सुद्धा कुठलीच लिमिट क्रॉस केली नव्हती. त्यात पार्थ म्हणतो, मी तर देवाकडे सुद्धा बघू शकत नाही, ना तुझ्याकडे, ना काव्याकडे, ना आईबाबांकडे. मी तर स्वतःच्याच नजरेत पडलोय. पार्थ स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. पार्थ म्हणतो, मला आता माझ्या खोलीकडे बघितलं ना तरी किळस येतोय मला. मी लाईन नाही क्रॉस केली, पण त्यांच्यासमोर माझ्या प्रेमाची लक्ष्मण रेषा आखत राहिलो. मी त्याच्या बाहेर त्यांना कधी पडूच दिलं नाही. त्या माझ्या प्रेमाखाली दबल्या. माझ्या प्रेमाखाली त्या इतक्या गुदमरल्या की त्यांना जे माझ्याबद्दल वाटायला हवं होतं ते तुझ्याबद्दल वाटतंय हे त्या कधी सांगू शकल्या नाहीत. माझ्या प्रेमाच्या ओझ्याखाली त्या अशा दबून गेल्या. असं म्हणत पार्थ खूप रडायला लागतो आणि पुढे म्हणतो, आमची रूम त्यांना जेल वाटत असेल का. आणि हात जोडून म्हणतो, आमची नाही, माझी.
असं म्हणून पार्थ परत खूप रडायला लागतो.